यवतमाळ हिंगोलीसह परभणीमध्ये तुफान पाऊस, वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या धनोडा पूल पाण्याखाली। हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती, बाजारपेठेसह नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत। नांदेडचा प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा सुरू, तिन्ही धारांना अकराळ विक्राळ रूप। परभणीमध्येही पहाटेपासून मुसळधार पाऊस। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा। मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। धर्तीवरचं नंदनवन असलेल्या काश्मीरमध्येही गणेशोत्सवाची धूम। पुण्याहून पाठवलेल्या बाप्पांच्या मूर्तीचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत। श्रीनगर, कुपवाडा, अनंतनागमध्ये मंडळांची संख्या वाढली। पोलिसांच्या परवानगीची पर्वा न करता महाविकास आघाडीचं जोडेमारो आंदोलन। गेटवे ऑफ इंडियावरती पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची सरकारवर कडाडून टीका। मध्य प्रदेशात शिवरायांचा पुतळा पाडला। कर्नाटकात पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे का मूग गिळून बसले? देवेंद्र फडणवीसांचा सवाल। काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवल्याचा आरोप। शिवरायांचा पुतळा पडला, पण महाराष्ट्रामध्ये दंगली कशा झाल्या नाहीत? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणाले, हा तर महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न। महायुतीचं जागा वाटप 10 दिवसात जाहीर करणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 13 छोट्या मित्रपक्षांचाही विचार होणार, जिंकेल त्याला जागा, हे महायुतीचं सूत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।